भजनी गायनी विठ्ठल बोला, भजनी गायनी विठ्ठल बोला, विठ्ठल विठ्ठल रे ओ विठ्ठल विठ्ठल रे नाचती नाचती वारकरी सारे, 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 नाचती वारकरी सारे। विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल 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 रे विठ्ठल 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 रे नाचती वारकरी सारे, 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 नाचती वारकरी सारे। वाळवंटिया झाली दाटी, वाळवंटिया झाली दाटी, वाळवंटिया झाली दाटी, भक्त जनाचे थवे नाचती, भक्त जनांचे थवे नाचती, भक्त जनाचे थवे नाचती, भक्त जनाचे थवे नाचती, वैष्णव जनते भजन बोलती, वैष्णव जनते भजन बोलती, विठ्ठल विठ्ठल रे। रामकृष्ण हरी। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी संत मुक्ताबाई विजेच्या कडकडामध्ये या ठिकाणी लीन झाल्यानंतर आपलं जीवन प्रवास संपवा म्हणून त्या ठिकाणी हैदराबादमधून निघाल्यानंतर श्री क्षेत्र नाशिक येथे आल्या। श्री क्षेत्र नाशिक येथे आले, रामकुंडामध्ये स्नान करून तत्पूर्वी सप्तशृंगी मातेचं स्तवन केलं। नंतर ते नाशिकला आले, रामकुंडामध्ये स्नान करून सुंदर नारायणाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्राचे स्तवन केलं आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पांडुरंगाच्या साक्षीनं, सर्व वारकऱ्यांच्या साक्षीनं 16 जून 1297 रोजी शिवाचा अवतार शिवाजवळ समाधीस्थ झाला। आद्यपीठ असूनही, विश्वगुरू असतानाही संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा हा या ठिकाणी रिंगण सोहळा या वारकऱ्यांच्या मनामध्ये खदखदत होते का निवृत्तीनाथ महाराजांचा सुद्धा रिंगण सोहळा व्हावा। यापूर्वी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ 1915 साली सर्व विश्वस्त हरिभक्तपरायण त्र्यंबकराव गायकवाड हे अध्यक्ष असताना सर्व वारकऱ्यांच्या साक्षीनं 1,20,00,000 या 120 किलोचा हा चांदीचा रथ या ठिकाणी संपन्न झाला, पूर्णत्व झाला। परंतु वारकऱ्यांना वाटायचं संत श्रेष्ठ आपले ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात रिंगण होत असतं, आपल्या तुकोबारायाच्याही पालखीमध्ये रिंगण सोहळा होत असतो, निवृत्तीनाथाच्या पालखीत सोहळा होत नाही
याची मनामध्ये ते या ठिकाणी खदखदत असताना सर्व वारकऱ्यांच्या अगदी सहकार्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये दातली येथे हे पहिलं रिंगण आहे आणि पहिलं रिंगण त्या ठिकाणी खरं दातलीचे जे ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी जुने वारकरी तिथले ग्रामस्थ त्यांच्या मनामध्येच होतं का दातली येथे रिंगण व्हावं. त्यांनी सर्व सहकार्याने या ठिकाणी जागा दिली आणि जागाच्या माध्यमातून या ठिकाणी दातली येथे अगदी म्हणजे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही अशा प्रकारचा दिव्य आणि भव्य असा या ठिकाणी रिंगण सोहळा होत असतो. रिंगण सोहळ्याचं वैशिष्ट्य जसं पालखीमध्ये सर्व या ठिकाणी वारकऱ्यांना जितकं महत्त्व असतं तितकं रिंगण सोहळ्यामध्ये सुद्धा आपल्या या रिंगण सोहळ्याचं या पालखी सोहळ्यामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व असतं. या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी वारकरी आपल्या टाळाच्या गजरामध्ये या ठिकाणी रिंगण वगैरे करून धावतात. त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनवालेही या ठिकाणी धावतात. त्याप्रमाणे झेंडेकरही याप्रमाणे धावतात. त्याप्रमाणे सर्व टाळकरी मोठ्या आनंदाने या ठिकाणी उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेत असतात. या ठिकाणी खरं तुळशी वृंदावन त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करून तेही या रिंगणामध्ये आपला चांगल्या प्रकारचा सहभाग या ठिकाणी घेतात. आणि हा रिंगणाचा सोहळा खऱ्या अर्थाने एक पालखी सोहळ्यामधला एक आत्मा म्हणलं तर वागव होणार नाही. या संदर्भामध्ये हे आश्व असतात, आश्व धावतात. आश्व जरी धावले असतील शेवटचा जो आश्व असतो तो निवृत्तीनाथाच्या समोर येऊन त्यांना रामकृष्ण हरी अशा प्रकारचं त्या ठिकाणी नमस्कार करून या ठिकाणी तो त्या ठिकाणी लीन होत असतो. ज्यावेळी तो लीन होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं हा टाळकऱ्यांचा जो आनंद आहे भजनाचा जो गजर होत असतो सर्व भजनाच्या गजरामध्ये सगळे वारकरी मंत्रमुग्ध होत असतात. सर्व स्वतःला विसरून जातात. अशा प्रकारचे सगळं टाळकरी माळकरी विनेकरी सर्व इतक्या मोठ्या संख्येने सहभाग घेतात की जेणेकरून हा रिंगण सोहळा म्हणजे एक ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जर म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि अशा प्रकारचा रिंगण सोहळा दातली येथे तिथले ग्रामस्थ सरपंच तांदुरे असतील, बाबडसर असतील, दामोदर आव्हाड असतील सर्व गावकरी अगदी प्रेमाने अगदी मनाने तनाने सगळं या प्रकारे या इथल्या रिंगणाची महिनाभर मशागत करून वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा कशी देता येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी असं या खरं म्हणजे बालाजी या TV चॅनलचे या ठिकाणी मी आभार मानेन. आम्ही 1914-15 सालापासून जशी निवृत्तीनाथ महाराजांची एक सेवा असेल त्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बालाजी TV चॅनल हे घराघरामध्ये जाऊन पोहोचतं. कदाचित वारकरी तो गरीब असेल त्याला कदाचित तिथे येता येत नसेल, कोणी अपंग असेल तरी तेही तो येऊ जरी नसला पण बालाजी TVच्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तो हे रिंगण सोहळा पाहू शकतो. आपल्याला ठाईची बैसुनी करा एक चित्त या अभंगाप्रमाणे जरी जागीच बसून हा निवृत्तीनाथ महाराजांचा रिंगण सोहळा पाहताना किती आनंद होत असेल. निश्चितच आपण जाऊ शकलो नाही, अपंग जरी असलो जाऊ शकलो नाही तर या ठिकाणी तो नेत्र दीपक असा सोहळा नेत्राने पाहत असताना निश्चितच त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा हा महिमा आहे आणि हा महिमा वारकऱ्यांना अगदी आनंद देणार आहे. आणि याचे निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालखीमध्ये 3 सोहळे होत असतात पण दातली रिंगण सोहळा हा अनन्य सादर असं महत्त्व आहे. एक जिल्ह्याचं वैभव आहे, सिन्नर तालुक्याचं वैभव आहे. सर्व वारकरी मोठ्या संख्येने येतात. त्या सर्व वारकऱ्यांना निवृत्तीनाथ महाराज संस्थांतर्फे सर्व वारकऱ्यांतर्फे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आत्ताच आमचे ज्येष्ठ वारकरी हरिभक्तपरायण कुंडलिकराव थेटे यांनी सविस्तर दिंडीविषयी माहिती सांगितली आणि इथं त्यांच्या प्रयत्नाने हे रिंगण चालू झालेलं आहे. पहिलं रिंगण त्यांच्या प्रयत्नाने चालू झालं आणि दातलीकरांनी इतकं सहकार्य केलं. ही जागा कायम कुठलंही काही न पिकवता इथं ही जागा रिंगणासाठी मोकळी ठेवतात. त्यामुळं त्यांचे एक निवृत्तीनाथ महाराजांचं भक्त म्हणून मी त्यांचं ऋण निर्देश व्यक्त करतो. आमचं कुटुंब हे वडिलोपार्जित वारकरी निवृत्तीनाथ समाधीचे वारकरी असून गेले 100 वर्षापासून आमचं कुटुंब वारकरी आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये सतत वारी हा चालू असते
आमच्या कुटुंबात आत्ताच आमच्या आईचे सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम आपल्या वाला चॅनलच्या यांनीच केला त्याचे शूटिंग. तर आम्ही निवृत्ती महाराजांच्या जी चौकट आहे तिला आमच्या आईच्या नावाने स्थान तिचं आच्छादन केलेलं आहे. आणि आम्ही आमचं पूर्ण कुटुंब, मुलं डॉक्टर आहे पण सर्व वारकरी आहे. आणि सर्व आपल्या निवृत्ती महाराजांच्या समाधीला अभिषेक पूजा दरवर्षी लागोपाठ, म्हणजे कुठलाही खंड न होता 100 वर्षांची परंपरा आमच्या घरात चालू आहे. आणि दिंडीमध्ये पण आम्ही कायम असतो. आणि आपली दिंडी जी आहे शिस्तबद्ध आहे. आमचं चाललं आहे प्रयत्न का आपला पण निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचा आपली स्वतंत्र रस्ता व्हावा, त्यासाठी आपण खासदारांचे प्रयत्न, राजमार्ग व्हावा दिंडीचा, त्यासाठी आम्ही खासदारांचे प्रयत्न करतो आहे. त्यांना तसा शब्द त्यांच्याकडून घेतला आहे, तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे सर्व वारकऱ्यांना का आपण तरुणांनी आलं पाहिजे दिंडीमध्ये. म्हातारी माणसाला घरी ठेवलं पाहिजे. पुंडलिकाने स्वतः आईवडिलांची भक्ती करतो आहे, तर आपण आईवडिलांची सेवा करायची आणि पंढरपूरला यायचं आहे. ज्यांनी पंढरपूरला येतो ना त्याची घरी आईवडील सुखी हवे, आईवडील तरुणांनी आलं पाहिजे. तर आज हे विज्ञान आहे. विठ्ठल हा शब्द विज्ञानाने मान्य केलेला आहे. विज्ञानासाठी तरुणाची गरज आहे. आणि म्हणून दिंडीमध्ये सर्व तरुणांनी आलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलांनी घरी सेवा करून आलं पाहिजे. परंतु आपण याच्यात तरी आता बराचसा बदल होत चालला आहे. आपण 4-5 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला मत मांडलं तर बरंचसं 50% तरुण वाढले. तर माझं मत आहे 75% तरुण गेले पाहिजे. तरी आपल्याकडे भरपूर मोठं सहकार्य थेटे महाराज, आपलं त्र्यंबकराव गायकवाड, त्यांचे वडील गबाजीराव गायकवाड मोठं काम केलेलं आहे आपल्या भागात. त्यांनी वाङ्मयाचं खूप स्वस्तात स्वतःचे पैसे टाकून वाङ्मय, ज्ञानेश्वरी, गीता दिलेले लोकांना. असे खूप मोठमोठे आपल्या कामं करणारे लोक आहे. आणि त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. रामकृष्ण हरी. आम्ही सेवानिवृत्त पोलीस ऑफिसर्स मुंबई, शिवाजी कुटे, विश्वनाथ नागरे, रमेश आव्हाड, कविवर्य सोमनाथ भाबड आणि तुकाराम धनाजी भाबड बृहन्मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी वर्ग दातली यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्ती महाराज यांचा पालखी सोहळा आज दातली गावात संपन्न होत आहे. आणि तो रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने समाजासाठी जे आयुष्यभर सेवानिवृत्त होऊन हे कर्मचारी या आपल्या गावात जरी आले असले तरी ते शहरात जरी असले तरी या निमित्ताने गावात एकत्र होतात. आणि बृहन्महाराष्ट्र पोलीस दलातील आमचं जे उत्तरदायित्व आहे या निमित्ताने समाजापुढे यावं. सेवानिवृत्त जरी असलो तरी आम्ही पोलीसच असतो. आणि आता मगाशी या नाशिक जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी आले होते, त्यांनाही याबद्दल आनंद वाटला. आणि असेच सोहळे महाराष्ट्रात निवृत्त पोलिसांनी किंवा सेवेत असलेल्या पोलिसांनी हे करतच असतात आणि यापुढे ही करत जावेत. आणि ह्या निमित्ताने सर्वांना, वारकरी संप्रदायांना आणि दिंडीतील वारकरी यांना सर्वांना शुभेच्छा आणि पाणी वाटप या आमच्या निमित्ताने सर्वांसाठी करत आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आज आपण श्री क्षेत्र दातली या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहोत. 20 तारखेला विश्वगुरूंचं प्रस्थान पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विश्वगुरूंबरोबर सर्व वारकऱ्यांना एक मनामध्ये एक ओढ आहे पांडुरंगाच्या भेटीची, पांडुरंगाच्या दर्शनाची आणि चंद्रभागेच्या स्नानाची. आणि नाथांसोबत समस्त शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि आमच्या समस्त भाविक भक्त निवृत्तीनाथ दादांसोबत चालत आहे. 5 दिवस झाले अत्यंत सुख, समाधान, समृद्धी, आनंद, चैतन्य, प्रेम अशा चांगल्या वातावरणामध्ये सोहळा संपन्न होत आहे. या वर्षीचा सोहळा हा नाविन्यपूर्ण सोहळा आहे, कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरघोस अशी मदत यावर्षी आपल्या विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यासाठी लाभलेली आहे. क्षमा असावी, पालखी सोहळ्यासाठी लाभलेली आहे.
आणि पालखी सोहळ्याचं नाविन्यपूर्ण आता यावर्षी वारकऱ्यांच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारे व्हाव्या म्हणून जवळपास 250 टॉयलेट्स, त्याचप्रमाणे स्नानगृह, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, त्याचप्रमाणे जवळपास 20 ते 25 हजार लिटरचे 6 टँकर, PWD विभागाने सुद्धा काही टँकर दिलेले आहेत. काही खाजगी व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनीही या ठिकाणी टँकर दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्याच्या सोयीसुविधासुद्धा यावर्षी अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे. 5 दिवस झाले सोहळा अत्यंत निर्विघ्नपणे संपन्न होत आहे. यावर्षी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंद आहे. जवळपास सर्वांच्या पेरण्याही पूर्ण झालेल्या आहे. वातावरण अत्यंत भक्तिमय झालेले आहे. आज दातली या ठिकाणी विश्वगुरूंचं नाशिक जिल्ह्यातलं पहिलं आणि महत्त्वपूर्ण रिंगण संपन्न होत आहे. रिंगणासाठी जवळपास आपल्या महाराष्ट्रातून एक 50 ते 60 हजार भाविक उपस्थित झालेले आहेत. रिंगण हे अत्यंत शिस्त पद्धतीने या ठिकाणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील नामवंत विद्वान, कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. यावर्षीची वारी ही नाविन्यपूर्ण आहे कारण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे यांनी सुद्धा विश्वगुरूंच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि नातांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे असतील, सर्वच पक्षातील मुख्य पदाधिकारी, शासकीय यंत्रणा, आपल्या पोलीस आयुक्त स्वतः कर्णिक साहेब सुद्धा वारकऱ्यांसोबत वारकरी म्हणून चालले. कलेक्टर साहेब असतील, जिल्हाधिकारीचे सर्व पदाधिकारी असतील, शासकीय यंत्रणा अत्यंत सुंदर पद्धतीने आहे. आजपर्यंत पोलिसांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये संस्थांच्या वतीने आणि शासनाच्या संयुक्त विद्यमानाने आपण वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणाची सुद्धा प्रत्येक गावांनी चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे. सिन्नर तालुक्यात काल लोणारवाडी या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांना पुरणपोळीचं जेवणाची प्रसाद स्वरूप व्यवस्था होती. यावर्षीचे बैलजोडीपासून रथ सजावटीपासून सर्व लोक अत्यंत आनंदात आहे. पुढील 28 दिवस हा सोहळा, पुढील 20 दिवस हा सोहळा अजून भक्तिमय वातावरणात पुढे जाणार आहे. आपण परवापासून नगर जिल्ह्यात प्रवेश करणार, त्यानंतर नगर या ठिकाणी भव्य दिव्य असा समाधी सोहळाही संपन्न होणार आहे. त्यानंतर सोलापूर आणि नंतर पांडुरंगाच्या भेटीला आपण सर्व जाणार आहोत. या ठिकाणी मी सर्वांना मनापासून विनंती करेल, आपल्या बालाजी चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा आपल्या घरापर्यंत पोहोचतोय. मी बालाजी चॅनलचे खऱ्या अर्थाने स्तुती नाही, कौतुक नाही, तर खरोखर त्यांना शाबासकीची थाप देतो संस्थांच्या वतीने. कारण प्रत्येक वारकऱ्याला, ज्या भाविकाला, ज्या भक्ताला, ज्या घरात असणाऱ्या गृहिणीला निवृत्तीनाथ दादांचं दर्शन होत नाही, पालखी सोहळा पाहायला मिळत नाही, पांडुरंगाचं दर्शन होत नाही, चंद्रभागेचं दर्शन होत नाही, ते आमच्या बालाजी चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये निवृत्तीनाथ दादा जात आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये आमचा वारकरी जात आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर जात आहे. खरोखर पहिल्यांदा बालाजी चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा पूर्ण महाराष्ट्रभर दिसतोय आणि बालाजी चॅनल, खरोखर मी आपल्याला धन्यवाद देईल. बालाजी चॅनलच्या आमच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो कारण निस्वार्थी आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक वेश न घेता ही मंडळी संस्थांसाठी, वारकऱ्यांच्या हितासाठी आणि आध्यात्मिक जनजागृतीचं काम करत आहे. म्हणून मी बालाजी चॅनलचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचा विश्वस्त या नात्याने मी हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके मी आपल्या सर्वांना आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा बाळगतो की आपला पुढील प्रवास सुखाचा, आनंदाचा, निर्विघ्नपणे संपन्न हो. सर्वांना पांडुरंगाचं दर्शन हो, संतांना ज्ञानोबा तुकोबांचं दर्शन हो, सर्वांना निवृत्तीनाथ दादांचं दर्शन हो आणि आपलं जीवन मंगलमय हो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद, चैतन्य, प्रेम, सहिष्णुता, सद्भावना, सद्विवेक प्रदान हो आणि सर्वांना मंगलमय पुढील जीवन जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ, वरुण राजा आपल्यावर कृपा करो, आपली दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाहीशी हो आणि सगळ्यांचं जीवन मंगल हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. यदक्षरम मनाखेयम आनंदेम भज केवलम श्रीमन निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतम आश्रय. आज या ठिकाणी विशेष आहेत की आज रिंगण सोहळा आहेत. महाराष्ट्रातला प्रथमच रिंगण सोहळा या ठिकाणी निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये दातली या गावात होत असतो. दातलीकरांनी अत्यंत सुंदर व्यवस्था या ठिकाणी केलेली आहेत. हा जो रिंगण सोहळा आहे हा इतका पवित्र आहे की अश्व ज्या वेळेला पळत असतात त्या अश्वांच्या पायाखालची माती लोक मात्र भावनेने आपल्या कपाळाला लावतात. जणू काही
पांडुरंग भगवंतच आहेत असं बघत असतात. वास्तविकता हा जो रिंगण सोहळा आहे ते शिस्त लावणारा सोहळा आहे की एकामागे एक कसं पळावं आणि देवाकडे जाऊन कसं पोहोचावं, मात्र हे त्यातनं निदर्शित होत असतं. त्याच पद्धतीने या रिंगण सोहळ्यामध्ये मात्र अनेक पंचक्रोशीतली लोक येत असतात आणि दातलीकर अगदी JCPने या रिंगण सोहळ्याचं स्वागत करत असते. अश्व असतील, कळशीवाल्या महिला असतील, पताका असतील आणि सगळे वारकरी हे टाळ वाजत असताना, पखावज वाजत असताना अगदी मात्र हा संपूर्ण वारकरी समाज दुमदुमून जातो, आनंदी जातो. याच्या मागे उद्देश एवढाच आहे की मात्र खेळत खेळत पंढरपुरापर्यंत जावं. इथपर्यंत आल्यानंतर जो काही पायाला थकवा आलेला असतो तो मात्र या रिंगण सोहळ्यामध्ये पावल्या खेळून घालवावा, असं मात्र त्या ठिकाणी हा उद्देश आहे. हा रिंगण सोहळा अत्यंत छान पद्धतीने पार पडणार आहेत आणि या रिंगण सोहळ्याला बहुसमाज जमलेला आहे. यावर्षी शासनाने 2.25 कोटीचा निधी मात्र निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याला दिलेला आहे. कमीत कमी मुख्यमंत्री साहेबांकडे 3दा मंत्रालयात गेल्याच्या नंतर मात्र हा निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तसंच प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये मात्र त्या ठिकाणी निधी देण्याचं सरकारने मात्र आश्वासन दिलेलं आहे आणि सरकार ते पूर्ण करणार आहेत. या निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याला प्रथमतःच मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली. पहिल्यांदा राजसाहेब ठाकरे प्रस्थानला येऊन गेलेत आणि राजसाहेब ठाकरे येत असताना त्यांनी सांगितलं की मी कुठलाही राजकीय नाही, मी वारकरी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. असा हा निवृत्तीनाथ पालखी सोहळा आनंदमय वातावरणात खेळीमेळीत मात्र पंढरपुराच्या दर्शनाला जाणार आहेत. सगळ्या वारकऱ्यांना व्यवस्थित पांडुरंगाने तिथपर्यंत न्यावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आणि निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. जय
त्याच्यामध्ये शिवल्यामध्ये पिशव्या खाली करा. असं झालेलं आहे सर्व आणि दिंडीमध्ये हे मध्ये जाऊ नका कोणी. चप्पल बूट आपण बाहेर राखा. तुळशी वृंदावनाला महिला मध्ये येतील, बाकीचे कोणी मध्ये जाऊ नका. पोलीस प्रशासनास विनंती आहे आपण सर्वांनी जागेवर स्टँडिंग राहून आतमध्ये कुणाला येऊ न देणं. आपल्या या सोहळ्याचं व्यवस्थापन अतिशय सुंदर आपण या जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर व्यवस्थापन आपण करावं अशी संस्थांच्या वतीनं. रेषेच्या बाहेर चला, हुकमराव बाहेर चला. आणि विदाऊट युनिफॉर्म वाले मध्ये कसं काय येऊ राहिले? वारकरी ड्रेस मध्येच मध्ये फक्त. तुळशीवाले भोजापूर खोऱ्याचे नेते, सिन्नर तालुक्याचे नेते, लोक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय बंडूनाना भाबड यांचं इथं आगमन झालेलं आहे. सन्माननीय उदयजी सांगळे, बंडूनाना भाबड, पंढरीभाऊ खोरे. कृपया या ठिकाणी या भव्य दिव्य असा वारकरी सोहळ्याकरता, रिंगण सोहळ्याकरता सर प्लीज विनंती आहे. आपण स्वागत करता आहे, सुद्धा आहे, परंतु पुढील काही सूचना आणि पालखीचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया निवृत्तीनाथ दादांचं. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. मी सर्वांचे स्वागत करतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सर्वांचे सर स्वागत करतो. तुम्ही जा, बाकीचे मागे पाठवा, मध्ये नका जाऊ कोणी. सुनील भाऊ एक माईक फक्त त्यांचा बंद करा थोडा वेळ फक्त या प्रांगण. ज्यांना या रिंगणामध्ये मात्र खेळ खेळायचे आहेत त्यांनी मात्र त्या ठिकाणी आपण धोतरवर आहात का आणि मात्र त्या ठिकाणी स्वतःचं निरीक्षण स्वतः करायचंय, नियमाचं पालन करायचंय. काही सूचना ज्या आहेत ते संस्थांचे चोपदार सागर भाऊ दौंड करतील. त्याच्यानंतर त्या सूचनेच्या पलीकडे कोणी बोलणार नाही ही आपल्याला सर्वांना विनंती आहे. संस्थांच्या वतीने सर्वांच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. माझ्या महिला कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार, त्याच पद्धतीनं कलाकार मंडळी आपल्या सर्वांचं संस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करते. आपला हा संस्थांचा मात्र पालखी सोहळा आहे तो मात्र चांगल्या पद्धतीने व्हावा याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत आहे. नवे हा रिंगण सोहळा चांगला व्हावा कालपासून आम्ही प्रयत्न करत होतो की आणि या सोहळ्याची मात्र या मैदानाची देखील आम्ही पाहणी करून गेलेलो होतो. नवे शासकीय निधी प्राप्त व्हावा याच्यासाठी गेले महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतोय. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. मुख्यमंत्री साहेब आपल्या पालखी सोहळ्याला भेट देऊन गेले. आदरणीय राज साहेब देखील प्रस्थानला सोहळ्याला भेट देऊन गेले. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मात्र त्या ठिकाणी मी स्वतः अध्यक्ष असताना सुद्धा मंत्रालयामध्ये कमीत कमी 1 ते 3 चक्र मारल्या आणि तेव्हा हा निधी आपल्याला संस्थांना प्राप्त झाला. बाकीचे मात्र त्या ठिकाणी टॉयलेट असतील त्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी टँकर आहेत या सगळ्या सुविधा आपण प्राप्त केलेल्या आहेत. आणि सर्वांना माझी विनंती आहे की सर्व वारकऱ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. ज्यांना कुणाला या रिंगण सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी खाली बसा. वरतून सगळे कॅमेरे आहेत आणि आपला सोहळा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये नयनरम्य व्हावा अशी जर विनंती मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करते. सगळ्यांनी खाली बसायचंय, उभं कोणी राहणार नाही. तुम्हाला जर खरंच निवृत्तीनाथांविषयी आस्था असेल तर आपण सर्वांनी खाली बसा, कोणी उभं राहू नका. सगळ्यांनी बसा खाली. जोपर्यंत आपल्यामध्ये शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत हा सोहळा सुरू होणार नाही. पालखीला जागा नाही यायचा. देवाचा सोहळाचा मंडपाच्या पाठीमागून पुढून पालखी येणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. या ठिकाणी शनेश्वर महाराज देवस्थान, सुखदेवजी महाराज वाकी, नेवपूर, संभाजीनगर जिल्हा यांचं संस्थांच्या वतीनं अध्यक्ष महोदय मी यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. विश्वस्त मंडळ खाली बसून घ्या. हा स्वागत सोहळा, रिंगण सोहळा सर्वांना दिसला पाहिजे. खाली बसून घ्या. वारकऱ्यांना विनंती खाली बसून घ्या, मध्ये कोणी जाऊ नका.
दलाला विनंती आहे, मध्ये कोणालाही जाऊ देऊ नका दिंड्या सोडून. सुनील दादा कॉर्डलेस माईक जर मिळत व्यवस्था होईल. आपण सर्वांनी कॉर्डलेस माईक भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी होईना भिकारी होईना भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम अधर्मा हाची माझा नेम अधर्मा मुके विठोबाचे नाम नाम मुके विठोबाचे नाम होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी हेची माझी उपासना हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा लागे संतांच्या चरणा होईन भिकारी भिकारी होईन भिकारी भिकारी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी तुका म्हणे देवा तुका म्हणे आ
वारकरी पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी
हॅलो, हे बघा सर्व रिंगणामध्ये जे उभे आहेत त्यांनी जागेवर खाली बसा. नाही बाहेर जायचं तर आता खाली बसा ना कृपया. घ्या बसून खाली. इथं थांबू नका. या महिला एवढ्या मध्ये कशा काय आल्या तेही कळत नाही. ठीक आहे, खाली बसून घ्या ना. आहे तिथं खाली बसून घ्या. सर्वांना विनंती आहे तिथं खाली बसून घ्या. हा रिंगण सोहळा सर्वांना दिसला पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करा. इथल्या गावातील बाहेर गावचे सर्व तरुणांना आवाहन करतो, एक तर खाली बसा नाही तर बाहेर निघा. काहीतरी करा, उभे नका राहू. माजी आमदार बाळासाहेब सावंत, सन्माननीय सर, विनंती आपल्याला खूप वेळ दिलाय. थोडं फक्त 5 मिनिटं. मी जास्त वेळ घेणार नाही, मला पुढचं बघायचं आहे अजून. आता जरी पटक्याचं रिंगण चालू आहे. संस्थांचा जरी पटका रिंगणाला प्रथम 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल. त्यानंतर घोडे पळतील. जेव्हा घोडे पळतील तेव्हा सर्वांनी बाजूला व्हायचंय. कृपया कोणालाही काही इजा झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. तेव्हा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मध्ये बाजूला होऊन जायचंय. शेवटचं रिंगण जरी पटक्याचं सुरू आहे. सगळ्यांनी निवृत्तनाथ महाराजांचा गजर करा. पुंडलिक वरदा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. घोडे पळण्यासाठी सोडा आणि आतमध्ये जे उभे आहेत त्यांनी बाजूला व्हा. सोडा घोडे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की. पोलिसांना विनंती आहे की आपण फोटो नंतर काढा. पहिल्यांदा लक्ष देणं गरजेचं आहे. घोड्यांच्या पाठीमागे जे लोक पळतात एवढे पळायची काही गरज नाही. बाजूला टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. टाळ्या वाजवा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव. रिंगण झालेलं आहे. महाराज की. घोड्यांना प्रसाद देण्यासाठी सर्वांनी बाजूला व्हायचंय. पालखी जवळ घोडे जातील. आता बाजूला रस्ता द्या. पालखी जवळ बाजूला व्हा. कर्मचाऱ्यांना विनंती आहे जे पताका आले त्यांनी पळण्यासाठी रिंगणात या. या ठिकाणी पालखी जवळ येणार आहे. पताकावाल्यांनी पळण्यासाठी आज बाहेर यायचंय. पताकावाले पळा आता तुम्ही. चला बाकीची गर्दी कमी करा. पोलीस सर दर्शनासाठी नंतर वेळ दिला जाणार आहे. पुढील 15-20 मिनिटं दर्शना करता आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे. अश्वाचं दर्शन झालेलं आहे. चला संजू भाऊ चला.
ऐका, झेंडेकरांनी थांबा आता, झेंडेकरांनी थांबा आणि त्यांनी बाहेरच्या बाजूला चला आता, आतमध्ये नाही बाहेर चालायचे झेंडेकरांनी. तुळशीवाल्यांनी पळण्यासाठी यायचंय, झेंडेकरी बाहेरच्या बाजूला लागतील. पालखी जवळचं फोटो सेशन पिवळे शर्ट घाल दादा. झेंडेकरी बाहेर निघतील, आतमध्ये येणार नाही. ही झेंडेकरी काढा, झेंडेकरी बाहेर जातील, बाहेर जायचंय. घोड्यांनी पण आता बाहेर जायचंय. पकवाद वाजवा, टाळ पकवाद, आपापलं भजन चालू द्या. चला तुळशीवाले, पालखी जवळची गर्दी कमी करा. चला पताकावाल्यांनी खाली बसून बाहेर जा. पोलीस प्रशासनाला विनंती, तुम्ही पालखी जवळ गर्दी झाली, पताकावाल्यांनी खाली बसून घ्या बाहेरच्या बाजूला, नाही तर बाहेर जा. चला बाहेर करा सगळ्यांना, पोलीस ठेवू नका तिथं पालखी जवळ. बस बस तुळशीवाल्या बस, उभे राहा उभे राहा उभे राहा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, फोटो सेशन बंद करायचं. आता तुळशीवाल्यांनी आपापल्या जागेवर जायचंय, विनेकऱ्यांनी बाहेरच्या बाजूला यायचे. सर्व विनेकऱ्यांनी बाहेरच्या बाजूला या, तुळशीवाल्यांनी आपापल्या जागी खाली बसून घ्या. विनेकरी पळण्यासाठी आतमध्ये बाहेरच्या बाजूला या. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपण पालखीजवळ अजिबात गर्दी करायची नाहीये. सर्व दिंड्यांचे विनेकरी पळण्यासाठी बाहेरच्या बाजूला या. विनंती आहे, आपण पोलीस प्रशासनाची विनंती आहे, विनेकरी इथं सावकाश सावकाश. बळा बळा पुंडलिक आपली गावच्या महिला बाहेर चालतील, लिंगाच्या बाहेर जा. सूचनांचं पालन करायचं, चोपदार सांगताय तरी ऐकत नाही तुम्ही. बाहेर सांगा तुम्ही. तुकाराम तुकाराम, चला नागबा तुकाराम. बस विनेकरी उभे राहा, जागेवर उभे राहा विनेकरी. बाहेर जाऊ द्या आणि जे आज बाहेर आहेत त्यांनी खाली बसा. चला महिला मंडळ आतमध्ये जे कोणी VVIP मोठे मोठे उभे लोक उभे आहेत, जे स्वतःला समजतात, बसून घ्या खाली. चोत्तर मध्ये त्यांनी बाहेर चोत्तर बाहेर व्हाईट ब्लॅक कलर येलो कलर रेड कलर सगळे बाहेर निघा. मावशी पालखीच्या मागे उभे पोलीस प्रशासन बाहेरच्या बाजूला खाली बसून घ्या. असं सगळे बसा खाली. टाळकरी सगळे खाली बसा, गोलाकार बसा, सरळ नाही गोलाकार. गोलाकार तुम्हाला गोल करतो का? वा वा छान, गोलाकार बसा. चला गोलाकार, देवाला गोलाकार. खाली बसा, पकवाद वाजू नका, बसा खाली. देवाकडे तोंड करून बसा खाली. देवाकडे तोंड करायचंय, देवाकडे तोंड. बसा खाली, गोलाकार बसायचंय, गोलाकार बसा. बसा खाली सगळे बसा. बसा ना. आतमध्ये कोणी उभे राहायचं नाही, खाली बसून घ्या. संस्थांचे विश्वस्त आणि मानकरी तेवढेच उभे राहतील, बाकीचं कोणी खाली बसायचं नाही. पखवाजवाले पाठीमागच्या बाजूला सगळे येतील, आतमध्ये कुणाला परवानगी नाही. या बाहेर, या बाहेर, पखवाज बाहेर या. बसा खाली, बसा बसा खाली. फोटोग्राफर बसा खाली, सगळे बसा बसा सगळे खाली. बसा तिथं, बसा खाली. ते पाठीमागचे उभे असलेले विनेकरी पोलीस बांधवांना विनंती, प्लीज
त्यांना खाली बसायला लावा. ए बसा खाली सगळे. ए दादा ए पिशवी बस खाली. ए बसा खाली सगळे. पोलीस बांधव तुम्ही बाहेरच्या बाजूला जा. तुम्ही बाहेरच्या बाजूला जा. हे आतमध्ये उभे आहेत ना गावकरी. बसा खाली सगळे. बसा बसा सगळे बसा. जोपर्यंत तुम्ही बसत नाही मी रिंगण चालू करत नाही. बसा खाली. बाहेरच्या बाजूला असलेले अरे बोल व्यवस्थित करा. व्यवस्थित दिसलं पाहिजे. सगळे एका ठिकाणी गोळावून काय बसते. हो हो हे बसल्याशिवाय ते आत नाही येणार. हे जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत मानकरी आत नाही येणार. बसा सगळे खाली. तुषार महाराज हो बाहेर. हो बाबा बसा खाली. गेले जागा तुम्ही तिथे जा. ए बसा खाली सगळे. पाठीमागे उभे असते गावकरी स्वयंसेवक खाली बसा. आणि ही जी लाईन केली ना इथं ऐका माझ्याकडे बघा. सेंटर लाईन बघा माझ्याकडे. चुकीची लाईन आहे. तुम्ही देवाकडे तोंड करा. देवाकडे तोंड करा तुम्ही. ए तुम्हाला ऐकू नाही येत का. बसा ना खाली तुम्ही मागचे. श्रीपाद महाराज ते पाठीमागचे बसवा खाली. फोटोग्राफर कोणीच आतमध्ये उभं राहणार नाही. सगळे खाली बसल्यावरती सागर महाराज तुमच्या पाठीमागचे लोक माझ्यासारखं म्हणजे त्यांना दिसेल. सागर महाराज गोसावी आणि बेलापूरकर यांच्या आवडे समजा. दावरे महाराज गोसावी महाराज आणि बेलापूरकर महाराज उभं राहायचं आपण. मालक तुम्ही इथे या. सेंटरला या तुम्ही. हो तुम्ही सर्व भाविकांनी हात वर करून डावा तुकोबांचे भजन म्हणायचे.
रिंगण सोहळा झाल्यावर सगळ्यांना दर्शन मिळणार आहे. कोणी मागे गर्दी करू नका, वातावरण खराब करू नका, विनंती आहे. सर्व भाविकांना परत एकदा विनंती आहे, कोणी पालखी जवळ येऊन गर्दी करू नका. मागील बाजू सगळ्यांना दर्शन नंतर मिळणार आहे. रिंगण चालू असताना दर्शन घेऊ नका अशी विनंती आहे. माझ्याकडे तोंड करायला सांगितलं, उभं राहायला नाही सांगितलं, उभं राहायला नाही सांगितलं, अपमान करेल. कृपया विनंती आहे, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. ज्यांना जे खाली होते त्यांनी खाली बसून घ्या. बाबा कोणाला घुसू देत नाही.